आणि मला शेअर केलं. So कालचा homework problem. So now can you guys, can any one of you tell me the given data for that? What was the problem? A line CD is 70 mm. A line is CD. Huh? Okay. हाँ TL 70 mm. हाँ. Next. Make 45 degree with HP. And see, makes 45 degree with HP means it is theta. So given angle is Yes sir. theta. So theta is 45 degrees. Next. आणि बीटा अँगल 50 डिग्री. Beta equal to 50 degree. काल मी सांगितलं होतं है ना बीटा कसा दिलेला आहे, हाऊ इट इज सेड टू बी अ बीटा, त्याला बीटा कसं काय म्हणू शकतो आपण, हे मी तुम्हाला काल सांगितलं होतं. गेटिंग इट? सो इफ आय एम नॉट रॉंग, बरोबर आहे का? Yes sir. The projection if point C is 15 mm away from HP and VP. Okay. Just give me 1 second. हा सॉरी. ओके. आणि पॉइंट सी चं लोकेशन दिलं होतं. पॉइंट सी कुठे दिलंय आपल्याला? 15 mm दिलंय ना? हाँ सर. सो 15 mm अबोव HP आणि 15 mm इन फ्रंट ऑफ VP. ओके, ठीक आहे. सो ज्यांनी मला प्रॉब्लेम सोडून पाठवला त्यांना मी चेक करून रिमार्क काय दिला होता की बरोबर वाटतोय, लुक्स करेक्ट, बट लेट अस वी विल सी इन क्लास. ठीक आहे. कशासाठी तसं लिहिलं की माझ्याकडे डायमेन्शन नसतात ना, आय कॅनॉट मेजर दी डायमेन्शन्स. नो, तुमचे डायमेन्शन्स मला मोजता येत नाहीत. सो दॅट इज वाय आय सेड इन दॅट वे की क्लासमध्ये बघूयात, बाकी काय नाही. ठीक आहे. So I have done few basic stuffs before we start the lecture. आपण लेक्चर सुरू करायच्या आधीच मी काही बेसिक स्टफ्स पूर्ण करून घेतल्या होत्या. कुठल्या त्या बेसिक स्टफ्स? तर पहिला स्टफ असतो तो ड्रॉइंग एन XY. मग मी XY ड्रॉ करून घेतला. सो आय वॉज हॅव्हिंग टाइम बाय द टाइम यू पीपल जॉईन. सो XY, then I located point C dash 15 mm above HP and point C 15 mm in front of VP. That way I have located point C. Then I drawn the locuses
locus of C in front view. Here it is locus of C in top view. Okay, so locus of C in front view, locus of C in top view. So this stuff I completed before you people join. So now let us huh? Hello? locus of C in front view लिहावं नाही लिहावं लागत, हे नाही लिहावं लागत, हे दोन नाही लिहायचं. बट हे एक्स आणि वाय मात्र कंपल्सरी लिहायचं. ओके, इथं ॲरो द्यायचा, Okay. दोन्ही बाजूला ॲरो द्यायचा, एक्स आणि वाय हे कंपल्सरी लिहायचं. हे लिहायची गरज नाही, लोकस ऑफ सी इन फ्रंट व्ह्यू, लोकस ऑफ सी इन टॉप व्ह्यू, हे लिहायची गरज नाही. आता हे का लिहायची गरज नाही, ड्रॉइंग मध्ये ते गरजेचं नाहीये, पण मी का लिहितो, कारण ह्या बेसिक टर्मिनॉलॉजीज आहेत, ह्या तुम्हाला पाठ पाहिजेत. एमसीक्यू मध्ये आपल्याला काय पण लागू शकतं यातला. गेटिंग इट? एमसीक्यू ला आपल्याला ह्यातलं कुठला पण शब्द, कुठला पण वर्ड, लोकस हा शब्द, हे कुठलेही शब्द आपल्याला लागू शकतात. म्हणून मी हे लिहित जातो, जेणेकरून तुमच्या ते कायम लक्षात राहतील, सारखं समोर आल्यामुळे लक्षात राहील. ओके, नाव लेट अस विल गो अहेड विथ. आता जायचं प्रॉब्लेम सोडवायला. काय करतात प्रॉब्लेम सोडवताना, सगळे डायमेन्शन आपल्या समोर आहेत. त्यातलं पहिल्यांदा काय टाकायचं, तर पहिल्यांदा पॉइंट लोकेट करून घ्यायचा, फिक्स पॉइंट लोकेट करून घेतला सी. त्याच्यानंतर काय टाकायचं, तर त्याच्यानंतर अँगल्स टाकायचे, त्याच्यानंतर अँगल्स टाकायचे. पहिल्यांदा कुठला अँगल टाकायचा, पहिल्यांदा ट्रू अँगल टाकून घ्यायचा, त्याच्यानंतर अपॅरंट टाकायचा. So let us will plot the true angle first. So it is theta. Theta equal to 45 degree. What is theta? Theta काय आहे? It is true angle made by true length with HP comes in front view. ओके, कम्स इन फ्रंट व्ह्यू हे लक्षात ठेवायची गरज नाही, हे आपल्याला माहितीच आहे, है ना. मी एवढं लिहितो, लोकेटेड अबोव दी एक्स वाय. कम्स इन फ्रंट व्ह्यू मी का लिहिलं नाही ते सांगेन तुम्हाला नंतर, हे लक्षात ठेवा. कुठं लोकेट केला जातो तो लोकेट केला जातो अबोव एक्स वाय. सो इट इज अ ट्रू अँगल मेड बाय ट्रू लेंथ विथ HP located above the XY. Now let us will try to locate this theta, true angle. This is the line which is showing theta. Okay, then don't rush to plot the TL. लगेच TL टाकायला जायचं नाही, परत काय करायचं, दुसरा अँगल टाकायचा. दुसरा अँगल कुठला आहे, बीटा. So locate beta. Beta is 50 degree. It will come in top view. This angle is beta. It is located in top view. So now what I will do for my sake, for my understanding, म्हणजे आपल्याला समजण्यासाठी, आपल्या अंडरस्टँडिंग साठी आपण काय करायचं, या लाईनच्या एका कडेला लिहायचं TL. म्हणजे काय, विथ थीटा ऑलवेज कम्स द ट्रू लेंथ. या बीटा लाईनच्या इथं लिहायचं PL म्हणजे प्लान लेंथ. विथ बीटा अँगल ऑलवेज कम्स द प्लान लेंथ और टॉप व्ह्यू लेंथ. बीटा अँगल सोबत नेहमी प्लान लेंथ किंवा टॉप व्ह्यू लेंथ येते. हे अँगल टाकल्या टाकल्या त्याच्या कोपऱ्यामध्ये लिहून ठेवायचं. नाउ लेट अस गो अहेड. सो हियर वी नीड अ ट्रू लेंथ, हियर वी हॅव द ट्रू लेंथ. इथं आपल्याकडे ट्रू लेंथ आहे विच इज 70 mm. सो लेट अस प्लॉट द 70 mm ट्रू लेंथ. कशी प्लॉट करायची, या C डॅश पासून 70 mm मेजर करायचं. मेजर 70 mm and mark the arc. 70 mm मेजर करा आणि आर्क मार्क करा. 70 mm कशाने मेजर करणार तुम्ही, पट्टीने. You will measure with a scale. This point is D, true length वाला point dash. Dash means front view. पॉइंट D आहे, ट्रू लेंथ वाला D आहे, आणि डॅश आहे, याचा अर्थ तो फ्रंट व्ह्यू मध्ये आहे.
So this is dt dash, d point true length वाला front view मधला. Okay, now let us locate. आता लोकेट करूयात आपण की लोकस. ह्या dt डॅश मधून एक फेंट लाईन काढायची. लाईन दिसतेय का? ही तुम्हाला दिसते ना? Can you guys see this yellow color? Yes, sir. Or should I change the color? I will change the color instead. है ना? So this one, locus of D in front view. हा D चा लोकस झाला फ्रंट व्ह्यू मधला. ही लाईन विसरायची नाही. ही लाईन विसरली का अवघड होत आहे. ओके, सो नाऊ आता काय करायचं? इथं बघा थीटा आहे, ट्रू लेंथ आहे, टॉप व्ह्यू मध्ये जायचंय. टॉप व्ह्यू मध्ये कुठला अँगल आहे? बीटा अँगल आहे. मग कसे लोकेट केले जाते? या dt मधून स्ट्रेट लाईन आणायची या लोकस पर्यंत. ट्रान्सफर दी लाईन अप टू दिस लोकस. Here you will get the plan length. ही जी लेंथ आहे की नाही एवढी मिळालेली, ही प्लान लेंथ झाली. नाव रोटेट इट. आता ह्याला रोटेट करा. Here it comes, इथं आली ती. ओके, now drop a locus from this point. इथं आपल्याला पॉइंट मिळाला ना, या पॉइंटला नाव द्या. This point is D. This is D dash. हा आहे D dash पॉइंट. कुठला पॉइंट आहे हा? D dash पॉइंट आहे. ओके, नाउ ड्रॉ ए लोकस. आता ह्या D डॅश मधून एक लोकस काढायचा. कॅन यू सी हाऊ आय एम प्रोसिडिंग? मी कसं पुढे जातोय बघताय का? मी पॉइंट मिळाल्या लगेच काय करतोय? सो व्हॉट इज माय हॅबिट? ऍज सून ऍज आय गेट अ पॉइंट आय ड्रॉ दी लोकस. पॉइंट मिळाल्या लगेच मी लोकस काढतो. ओके, आय नेव्हर मिस दिस. इथं मिळाला D चा टॉप व्ह्यू. आता D चा फ्रंट व्ह्यू कसा मिळवायचा? तर ह्या D मधून स्ट्रेट परपेंडिक्युलर अप. So wherever it cuts this locus, या लोकसला जिथं कट करतो तिथं आपल्याला मिळतो पॉइंट D's front view. It is D dash. D dash. The front view of point D is located here. So now we will finalize the answer. आता answer finalize करूया. This is the front view of line CD. This is the top view of line CD. हा आहे line CD चा top view. This angle is beta. This angle is theta. Now where is angle alpha? So this one. This angle is alpha. This is alpha. So alpha is located, theta is located, beta is located. What remain is phi. फाय राहिलाय. आता फाय कसा लोकेट करणार तुम्ही? हाऊ यू विल लोकेट फाय? हाऊ यू विल लोकेट फाय? कॅन एनीवन? 70 Sir, degree and D dash. हा D डॅश बोला. D dash खालची पॅरलल आहे का? त्याच्यावर 70 mm टाकायचं. इथं 70 टाकायचं ह्या? नाही खाली याच्यावर? त्याच्या खालच्या लाईन याच्यावर? हा, इथं D डॅश लिहिलं ना चुकून मी. सॉरी. इथं D तिथे डॅश. सर D dash नसणार. हा, इथे D असतो बरोबर. हा, काय करायचं? कंपस घ्यायचा आपला. कंपस जे सर्कल काढतो का नाही आपण, तो कंपस घ्यायचा. त्या कंपस मध्ये 70 mm मेजर करायचं. 70 mm मेजर करायचं. कुठे मेजर करायचं 70 mm? बघा, सो इथं किती आहे हो? ही लाईन कितीची आहे? 70 mm. 70 चीच आहे ना ही? बरोबर आहे की नाही? आपणच मेजर करून टाकलं होतं. TL इक्वल टू 70. मग मी फक्त काय करणार? कंपसचा पॉइंट इथं एक ठेवणार, दुसरा कंपस पॉइंट इथं ठेवणार. हे झालं 70 mm कंपस मध्ये, आहे ना? सोपं. तोच कंपस पॉइंट उचला, इथं ठेवा आणि या इथून या इकडे आर्क मार्क करा. मार्क दी आर्क. So this will give you the 70 mm distance. हे देईल तुम्हाला 70 mm distance and then join this line. This point is your DT. हा पॉइंट मिळतो तुम्हाला D ट्रू लेंथ वाला पॉइंट.
Okay, and this angle becomes phi. हा झाला phi. Theta, alpha, beta, phi. ओके, सो ही पण आहे TL 70 mm. ही आहे प्लान लेंथ, ही आहे इलिव्हेशन लेंथ EL. Okay, this is the complete solution of the problem. हे झालं प्रॉब्लेमचं पूर्ण सोल्युशन. Okay, so now many of you have solved this. तुम्ही भरपूर जणांनी हे सोडवलेलं आहे. So you people can tell me the answers. How much is the EL? 59. 60 mm. 60 mm. Okay, 60, 59. ठीक है. हाँ. What is plan length? 49. 49. 48 mm. 48 mm. ओके, ठीक आहे. EL डन, PL डन. EL झाली, PL झाली. त्याच्यानंतर काय काय असतंय? बीटा आहे, अल्फा 55 degree. 54. 55 और 54. ठीक आहे, ओके, नो प्रॉब्लेम. 55, 54 झाला. हा, अजून कुठलं राहिलं? 5. 5. 31 degree. 32. ठीक आहे, 31, 32. गुड. 32 degree. म्हणजे सगळ्यांचे आन्सर थोडे बहुत मॅचिंग यायला लागले आहे ना. सो नाउ वी आर गेटिंग क्लोज टू द करेक्ट आन्सर्स. या, सो व्हेरी गुड. अशीच प्रॅक्टिस करत राहा, म्हणजे तुमचे पॅरलल परपेंडिक्युलर्स व्यवस्थित येत जातील. Hello, sir. बोला बोला बोला. सर अल्फा काय होते? अल्फा अल्फा 55, 55. सर माझं 62 येते. 62 येतोय. कसं काय इतका आला? अजून कोणाचा 62 आलाय का? एनीवन एल्स? 62 जरा जास्तच होत आहे. माझा 57 आलाय सर मला. बर, 57, 58, 62, 55. भरपूर डिफरन्स आहे. 57. 60. 60. 60 येते सर. मग हे अल्फा इथं लिहिलेला थोडासा चुकीचा आहे. हा, मग आपण ऑन एन ॲव्हरेज 60 म्हणूयात आणि 60च्या मागे पुढे तुमचा 1-2 डिग्री येऊ द्या. ओके, सो दॅट 55 इज रॉंग. ओके, Sir, I have a doubt. 62. हा बोला, डाऊट कोणाचा? बोला. सर, काल जी आपण डायग्राम काढली होती, हा. कालचा प्रॉब्लेम तुम्ही शेवटचा सोडवून दिला होता ना, हा हा त्याच्यात खाली आपण प्लान लेंथ हे त्या पॅरलल वर दुसरीकडे टाकली होती. होय. हा, बरं, कुठं बघू. परपेंडिक्युलर दुसरीच आहे. थांबा, आपण उघडू की चॅनल उघडू की. व्हिडिओ रेकॉर्डेड असते का? खरं तर ड्रॉइंग सेव्ह झालं, लक्षात घ्यायचं. हा That's a सर, problem ना. हा हो का, ही प्लॅन लेंथ कुठे टाकली आहे? ठीक आहे, ही बारकी प्लान लेंथ. ही बारकी असते ना, बारकी प्लान लेंथ, ही ट्रू लेंथ. ठीक आहे, QT. QT, टी म्हणलं की काय झालं? ट्रू लेंथ. हा ट्रू लेंथ, हे अपॅरंट लेंथ, प्लान लेंथ बारकी आहे का? प्लान लेंथ छोटी आली आहे. प्लान लेंथ 46. ट्रू लेंथ किती आहे? 65 है ना. ट्रू लेंथ 65 होती आहे का? आणि प्लान लेंथ 46 आली आहे. म्हणजे छोटी वाली काय आहे? प्लान लेंथ आहे. आणि ही मोठी वाली काय आहे? ट्रू लेंथ आहे. ओके, ठीक आहे, हेच होतं ना. ठीक आहे, शेवटची 5 मिनिटं आहेत हे. सर थोडं मागे घ्या.
हा प्रॉब्लेम आहे लाईन PE point is 15 mm away both HP and VP आणि TL line is 65 mm हीच आहे ही काय आणि हो थिटा आहे 45 डिग्री. का हीच आहे हो आहे का दिसतोय का हा झूमिंग इट हा तोच है ना line PQ point P is 15 mm away from HP and VP TL is 65 mm theta is 45 degrees phi is 35 degrees है का यातली 65 ट्रू लेंथ आहे की नाही PL किती 46 आले ही ट्रू लेंथ आणि ही प्लान लेंथ छोटी आलेली सर ते डाऊट नाही पण ते कर्व मारलाय ना हा. कर्व खालचा हा हा ते जिथे ट्रू लेंथला इंटरसेक्ट करतोय तिथनं वर एक परपेंडिक्युलर टाकली होती हे नसते ती मोजायचं होतं. ही नसते कधीच आता तुम्ही काय म्हणताय हे ना हा ह्याचा काय संबंध नसतो हा पॉइंटच नाही आपला पॉइंट कुठं असतो लोकस ऑफ क्यू वर बघा लोकस ऑफ क्यू आहे का नाही आपला क्यू पॉइंट कशावर आला पाहिजे क्यूच्या लोकसवर आला पाहिजे है ना ह्याच्यावर नाही क्यूच्या लोकसवर इथं पण कुठं आला पॉइंट आपला क्यूच्या लोकसवर क्लिअर पॉइंट कुठे येतो लोकस ऑफ क्यू त्याच्यासाठी तर ती आपण लाईन काढतो ना लोकसची लोकसवाली लाईन जी आपण काढतो ना ती आपला क्यू लोकेट करायसाठीच किंवा डी लोकेट करण्यासाठी किंवा बी लोकेट करण्यासाठीच काढत असतो लोकस वरती येतो तो इथं नाही येत बरोबर आहे तुम्ही कुणीतरी एक मला प्रॉब्लेम टाकला होता त्याच्यात तुम्ही काय केलं हे असं दाखवलं होतं परपेंडिक्युलर हा सर हा हा तर हे नसतंय ते नाही काढायचं हे नाही काढायचं परपेंडिक्युलर हिथून क्यू डॅश आणि क्यू डॅश क्यू कुठं असतो लोकसवर असतो तो लोकसवर असतो ह्या इंटरसेप्टचं काय घेणं देणं नाही आपल्याला हा जो इंटरसेप्ट आहे ना इथला एक इंटरसेप्ट आणि इथला एक इंटरसेप्ट किंवा इथला इंटरसेप्ट ह्याचं काय घेणं देणं नाही आपल्याला वी डोंट नीड दोज ठीक आहे कोण असतं क्यू डॅश आणि क्यू ओके तो असतो त्याच्यासाठी मी एक वाक्य लिहून देतो तुम्हाला हा सर येते येतंय का परपेंडिक्युलर येते सर हा ते परपेंडिक्युलर आणायचं असतं आलं ओके त्यासाठी तुम्हाला वाक्य लिहून देतो ते लक्षात ठेवा कायम झोपेतनं विचारलं तरी वाक्य हे सांगता आलं पाहिजे front view and top view of every point lies on same projector perpendicular to xy प्रत्येक पॉइंटचा फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू हा एकाच प्रोजेक्टरवर असतो आणि तो प्रोजेक्टर कसा असतो XY ला परपेंडिक्युलर असतो फॉर एक्झाम्पल ह्या C चा फ्रंट व्ह्यू आणि ह्या C चा टॉप व्ह्यू या C चा फ्रंट व्ह्यू आणि या C चा टॉप व्ह्यू हे एकाच प्रोजेक्टरवर आहे आणि तो प्रोजेक्टर कसा आहे XY ला परपेंडिक्युलर या D चा फ्रंट व्ह्यू आणि या D चा टॉप व्ह्यू हे एकाच प्रोजेक्टरवर आहे आणि हा प्रोजेक्टर कसा आहे XY ला परपेंडिक्युलर आहे इथं ओके तर हे ते वाक्य फ्रंट व्ह्यू अँड टॉप व्ह्यू ऑफ एव्हरी पॉइंट लाईज ऑन सेम प्रोजेक्टर परपेंडिक्युलर टू XY ओके आता मी थोडीशी वाक्य लिहितो इथं हे काही गरजेची नाहीयेत पण आपलं तुम्हाला माहित असावं हे कधी घ्यायची वाक्य प्रॉब्लेम सोडवताना शेजारी ठेवायचं आणि प्रॉब्लेम सोडवायचा पाठ करायची गरज नाही ट्रू लेंथ टू अपॅरंट लेंथ
हे 3 वाक्य, हे 3 असले का नाही तुम्हाला की तुमचे प्रॉब्लेम तुम्हाला सोडवता येतात. ओके. आणि ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं काय आहे, ड्रॉ दी लोकस as soon as you locate any point. हे काम केलं का नाही की तुमचा प्रॉब्लेम कधीच चुकत नाही. लक्षात घ्या, कुठली कामं करायची ती वरची ही 3 वाक्य तुम्हाला माहित पाहिजेत. आणि हे शेवटचं, ड्रॉ दी लोकस ॲज सून ॲज यू लोकेट एनी पॉइंट. कुठलाही पॉइंट लोकेट केल्या लगेच त्याच्यातून लोकस काढायचा. लोकस काढायचा म्हणजे काय काढायचं, एक्स वाय ला पॅरलल लाईन काढायची, त्याला लोकस म्हणायचं. ओके. तर पहिलं काय आहे, मी इथं या ड्रॉइंग मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करतो. ट्रू लेंथ टू अपॅरंट लेंथ, म्हणजे ट्रू लेंथ पासून अपॅरंट लेंथ कशी मिळवायची. ट्रू लेंथ टू अपॅरंट लेंथ, ट्रू लेंथ पासून अपॅरंट लेंथ कशी मिळवायची. स्ट्रेट रोटेट, म्हणजे स्ट्रेट या आणि रोटेट करा, मग तुम्हाला काय मिळते, ट्रू लेंथ टू अपॅरंट लेंथ. कुठलाही प्रॉब्लेम घ्या, हाच पॅटर्न असतो. ट्रू लेंथ पासून अपॅरंट लेंथ कडे जायचा रस्ता, स्ट्रेट रोटेट. अपॅरंट लेंथ टू ट्रू लेंथ, अपॅरंट पासून ट्रू कशी मिळवायची, रोटेट स्ट्रेट, रोटेट करा स्ट्रेट जावा. अपॅरंट टू ट्रू. अपॅरंट पासून अपॅरंट कशी मिळवायची, स्ट्रेट. इथे अपॅरंट आपल्याला मिळाली, ह्या अपॅरंट मधून आपण फ्रंट व्ह्यू मधली अपॅरंट कशी मिळवली, स्ट्रेट गेलो. ओके. तर ही 3 वाक्य, ह्या 3 लाईन्स मी ह्याच्यात लिहिलेल्या आहेत मी. ओके. आणि हे काय आहे, ड्रॉ दी लोकस ॲज सून ॲज यू लोकेट एनी पॉइंट. लोकेट पॉइंट केल्या लगेच काय करायचं, लोकस काढायचा त्याच्यातून. क्लिअर. दिस इज हाऊ यू गाईज कॅन टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस प्रॉब्लेम. ज्यांनी होमवर्क म्हणून सोडवलेला आहे, ज्यांचा बरोबर आला आहे, व्हेरी गुड. ज्यांचा आलेला नाही त्यांनी आता हे सोडवायचं, आज सोडवायचा प्रत्येकाने हा प्रॉब्लेम. आणि मागच्या सगळ्या प्रॉब्लेमला हे जे 3 लाईन्स मी इथे लिहिलेत, या 3 लाईन ज्या लिहिलेल्या आहेत या मागच्या प्रॉब्लेमला अप्लाय होत आहेत का ते पण बघून घ्यायचे सगळ्या. ओके. ठीक आहे. नाव आय अज्युम यू हॅव टेकन स्क्रीनशॉट. टेक डाउन नेक्स्ट प्रॉब्लेम. हा चला. हा प्रॉब्लेम घ्या. तुम्हाला किती मिनिटं देऊ मी सोडवायला, 5 मिनिटं पुरेशी, 7 मिनिटं देऊ, 5 to 7 minutes I will give you. Try to solve this. Or shall we discuss first? काय दिलेलं डिस्कस करायचं का पहिल्यांदा. चला पहिल्यांदा प्रॉब्लेम वाचू. ज्यांना माहिती आहे, ज्यांना समजलंय ते सोडवायला सुरुवात करा. ज्यांना समजलेला नाही प्रॉब्लेम त्यांनी इकडे लक्ष द्या आधी. ए लाईन पी क्यू, पॉइंट क्यू इज 10 mm अवे फ्रॉम HPVP. हे तुम्हाला माहिती आहे. पॉइंट क्यू लोकेट करायचा XY पासून 10 mm वर 10 mm खाली.
पुढं काय दिलंय, फ्रंट व्ह्यू ऑफ लाईन, फ्रंट व्ह्यू ऑफ लाईन मेक्स 45 डिग्रीज विथ HP. आता बघा हा कुठला अँगल दिलेला आहे, तर ह्याच्यात काय लिहिलंय, फ्रंट व्ह्यू ऑफ लाईन मेक्स, म्हणजे लाईन करत नाहीये अँगल, लाईनचा फ्रंट व्ह्यू करतोय. लुक ॲट द डिफरन्स. लाईन इज नॉट मेकिंग अन अँगल, द फ्रंट व्ह्यू ऑफ लाईन इज मेकिंग. म्हणून फ्रंट व्ह्यू करतोय, म्हणून हा आहे अल्फा. टॉप व्ह्यू ऑफ लाईन मेक्स, सिमिलरली इथं काय म्हटलं, लाईनचा टॉप व्ह्यू करतोय, लाईन करत नाहीये, लाईन करत नाहीये अँगल, लाईनचा टॉप व्ह्यू करतोय, म्हणून हा होतो बीटा. कंप्लीट द प्रोजेक्शन्स इफ इलिव्हेशन लेंथ इज 55 mm. म्हणजे दिलेली आहे आपल्याला फ्रंट व्ह्यू लेंथ म्हणजेच EL, ती आपल्याला दिलेली आहे 55 mm. ओके, तुम्ही गिवन डाटा इथे लिहिलाय, आता प्रॉब्लेम सोडवा.
झाला का सोडवून झाला? 6 मिनिटं झालेत. ओके, सो दिस इज हाऊ यू शुड प्रोसीड विथ. बघा आता मी इथं मुद्दाम काय केलं, आय डिड नॉट स्पेसिफाय पॉइंट पी, आय डिड स्पेसिफाय पॉइंट क्यू. इट इज ओके, यू शुड नॉट वरी अबाउट पॉइंट पी आहे क्यू आहे, काय घेणं देणं नाही. एक फिक्स पॉइंट देणं महत्वाचं असतं. तो एक फिक्स पॉइंट क्यू दिलेला आहे. सो काही प्रॉब्लेम नाही. पहिलं काम आपण करायचं क्यू पॉइंट लोकेट करायचा. त्याच्यानंतर अल्फा दिलेला आहे 45 डिग्री. अल्फा हा नेहमी एक्स वाय च्या वरती असतो. 45 डिग्री टाकून घेतला. अल्फा अल्फा वरती येते ती इलिव्हेशन लेंथ येते, म्हणजेच फ्रंट व्ह्यू लेंथ येते, ती टाकून घेतली आपण. इलिव्हेशन लेंथ और फ्रंट व्ह्यू लेंथ इथे लिहून घेतलं. बीटा टाकलेला आहे आपण. बीटा वरती प्लान लेंथ येते, त्यालाच TVL असंही म्हणतात, टॉप व्ह्यू लेंथ असं देखील म्हणतात. ती टाकून घेतली, म्हणजे लिहून घेतलं इथं. आता क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे बघा, फ्रंट व्ह्यू लेंथ म्हणजेच इलिव्हेशन लेंथ इज गिवन. सो हाऊ मच इट इज, 55 mm, 55 mm दिलेली आहे. सो नाउ इट इज युअर स्टफ टू लोकेट दिस 55 mm टू इलिव्हेशन लेंथ. इलिव्हेशन लेंथ कोणासोबत असते, अल्फा सोबत असते. म्हणून अल्फा वरती या लाईन वर इलिव्हेशन लेंथ 55 mm टाकून घ्यायची. मेजर करा, आर्क मारा. जिथं पॉइंट येतो त्या पॉइंटला नाव द्यायचं P डॅश. हा कुठला पॉइंट झाला, P डॅश पॉइंट झाला. पॉइंट P डॅश मिळाला काय करायचंय, लोकस काढायचंय. यू नीड टू ड्रॉ ए लोकस, लोकस थ्रू पॉइंट P, लोकस ऑफ पॉइंट P है ना. सो ऍज वी डिस्कस, काय डिस्कस केलं आपण मगाशी, की पॉइंट मिळाला काय करायचंय, as soon as you get any point draw a locus. इथं लिहिलंय की नाही, draw the locus as soon as you locate any point. P लोकेट झाला, P डॅश लोकेट झाला की लगेच काय केलं, लोकस ड्रॉ केला. आता बघा ही अपॅरंट लेंथ आहे, दिस वन इज अपॅरंट लेंथ, दिस इज अपॅरंट लेंथ. व्हॉट यू नीड इज ऑल्सो अपॅरंट लेंथ. तुम्हाला पाहिजे काय तर अपॅरंट लेंथच पाहिजे. मग अपॅरंट टू अपॅरंट कसं जायचंय, अपॅरंट टू अपॅरंट स्ट्रेट जायचंय. मग काय करायचं, या पॉइंट P डॅश मधून एक स्ट्रेट प्रोजेक्टर काढायचा खाली. सो व्हेरेवर इट कट्स दिस लाईन, या लाईनला तो जिथं कट करतो तिथं आपल्याला मिळतो पॉइंट P चा टॉप व्ह्यू. So here we will get point P's top view, म्हणजे नुसता point P. As soon as you locate any point, draw the locus through.
पॉइंट मिळाल्या काय करायचं आहे, पॉइंट मिळाल्या लोकस ड्रॉ करायचा आहे. यू नीड टू ड्रॉ ए लोकस. हा झाला लोकस ऑफ पॉइंट पी इन टॉप व्ह्यू. ओके, अल्फा बीटा ही झाली इलिव्हेशन लेंथ, इथं मिळाली तुम्हाला प्लान लेंथ. नाव यू नीड दी ट्रू लेंथ. आता तुम्हाला ट्रू लेंथ हवी आहे. सो हाऊ कॅन यू गेट द ट्रू लेंथ? ट्रू लेंथ कशी मिळवू शकता? सर पी डॅश वरनं खाली कर्व मारायचं. बरोबर. बघा आपल्याला काय मिळवायचं आहे, आपल्याला ट्रू लेंथ मिळवायची आहे. आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे अपॅरंट लेंथ आहे. मग इथं आपल्या दिलेल्या वाक्यामध्ये बघा आपल्याला काय पाहिजे. सो वी हॅव अपॅरंट लेंथ, वी वॉन्ट ट्रू लेंथ. इथे लिहिलंय की नाही. सो वी हॅव अपॅरंट लेंथ, वी वॉन्ट ट्रू लेंथ. काय करायचं, रोटेट आणि स्ट्रेट. म्हणजे या अपॅरंट लेंथला काय करा, रोटेट करा. रोटेटेड. रोटेट केल्यानंतर काय करा, स्ट्रेट. स्ट्रेट खाली आणा. जिथं कट करेल इथं असेल तुमचा ट्रू लेंथचा पॉइंट. हियर यू विल गेट ट्रू लेंथ. wherever it crosses, इथं क्रॉस केलं ना, हा झाला ट्रू लेंथचा पॉइंट. So this is your top view. This is your true length in the top view. Means its name is, याचं नाव आहे PT. Its name is PT. ट्रू लेंथ वाला P. फ्रंट व्ह्यू मध्ये ट्रू लेंथ कशी मिळवणार? How will you will get true length in front view? सर ट्रू लेंथ घेऊन वरच्या पॅरलल टाका. करेक्ट. ही QP ची ट्रू लेंथ आहे, ही कंपास मध्ये उचलायची. एवढी लेंथ कंपास मध्ये उचलायची आणि इथं आर्क मारायचा. कट दी आर्क हिअर and then join it. Join from Q dash. So wherever you are getting point, that point is nothing but your T dash. T true length wala dash. So this angle, whatever you are getting, this is theta. हा असेल तुमचा थीटा. ही झाली TL, ही झाली EL और त्यालाच FVL म्हणतात. ही पण आहे TL, ही आहे TVL. ओके, सो अशा तऱ्हेनं हा प्रॉब्लेम देखील संपला. या प्रॉब्लेम मध्ये आपण काय केलं, केस वेगळी घेतली. दोन्ही अपॅरंट अँगल घेतले आणि अपॅरंट लेंथ घेतली. We have taken both the lengths as apparent lengths and then we have taken the apparent angles and apparent length. ओके, सो अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम देखील आपला सोडवून झालेला आहे. आता काय करतो तुम्हाला, आता 2 प्रॉब्लेम्स देतो होमवर्कला आणि आज आपण इथं थांबूया. उद्याच्या लेक्चरला आपण काय करणार आहोत, उद्याच्या लेक्चरला आपण MCQ डिस्कस करणार आहोत. ओके, सो टुमॉरोज लेक्चर वी विल डिस्कस दी MCQ. सर थिटा काय येतं? थिटा काय येते, कोणी सोडवणार आहे थिटा सांगा. 35 येतंय का सर? किती? 31 डिग्री. हा ठीक आहे, 31 32 हा येऊ द्या त्या रेंज मध्ये. 35 ओके, त्या रेंज मध्ये येऊ द्या. माझ्याकडे स्केल नाही, मी कसं हे हा EL पेक्षा मोठा. ट्रू लेंथ लक्षात घ्या. ट्रू लेंथ इज ऑलवेज ग्रेटर दॅन. ट्रू लेंथ ही नेहमी मोठी असते EL and PL. EL आणि PL पेक्षा ट्रू लेंथ ही नेहमी मोठी असते. There is no such relation for EL for between EL and PL. ट्रू लेंथ ही नेहमी मोठी असते इलिव्हेशन लेंथ पेक्षा आणि प्लान लेंथ पेक्षा. पण EL आणि PL यांच्यामध्ये तसलं काहीही रिलेशन नाही. याच्यात कोण पण मोठा असू शकतं, कोण पण छोटा असू शकतं. आपण EL PL मधलं रिलेशन सांगू शकत नाही. We cannot share the relation or say the relation between EL and PL. But this is always true.
True length is always greater than EL and PL. This is also an MCQ. हा देखील एक MCQ आहे. ट्रू लेंथ ही नेहमी मोठी असते EL पेक्षा आणि PL पेक्षा. आणि तसंच आपण अजून एक सेंटेन्स बघितलं होतं, अल्फा and beta is alpha is always greater than theta. right? सांगितलं होतं आठवतंय का? Beta is always greater than phi. Okay, alpha is always greater than theta, beta is always greater than phi, आणि true length is always greater than front view length and top view length. आणि हे मात्र रिलेशन नसतं, EL आणि PL मधलं रिलेशन नसतं. ठीक आहे. Okay, so I will put the problems for your homework and then we will stop. सर 41 प्रेजेंट 41 प्रेजेंट 41 प्रेझेंट आहे का? ओके ओके ठीक आहे. पॉइंट ए इज काहीच ऐकू ये ना. सर 5 नंबर इज प्रेझेंट. 5 नंबर कुठं ऑप्शन लिहिला? नाहीच की लिहिलं. ठीक आहे, लिहिलं 19 29 31 32 41 54. असं ऐकू येते सर. हॅलो, होय का? नाही, चॅट बॉक्स मध्ये टाका की, टेन्शन घेऊ नका, चॅट बॉक्स मध्ये टाका 41 इज प्रेझेंट. यस सर. हा, हे मी अटेंडन्स घेतलेली आहे, बाकीच्या की चॅट बॉक्स मध्ये टाकू नका. हो काही अटेंडन्स लिहिली आहे इथं, पुढे लिहिले मी ऍब्सेंट नंबर्स लिहिले. ज्यांचा ह्यात नंबर आहे त्यांनी फक्त सांगा 41 एक आहेत. ओके, हे दोन प्रॉब्लेम्स आहेत. हे दोन प्रॉब्लेम्स ट्राय करा. सर ते वरच्या प्रॉब्लेम मधलं 50 mm आणि 50 mm एकच आहे की का बदलायचंय तिथे? नाही नाही, 15 घे, काय असते त्याला.
नाही ते एक सेंटेन्स मध्ये मग लिहिलं तरी चालतंय ना. चालतं कसं काय नाही चालतं. ओके बरं हो का हे दोन होमवर्कचे प्रॉब्लेम सोडवायचे. ऍब्सेंट नंबर्स इथं लिहिलेले आहेत. कुठले 19, 29, 31, 32, 54. 19, 19, 29, 31, 32, 54. Okay, so these are the absent numbers. ठीक है. So we'll stop here guys for today. Thank you. Try this problem.